नमस्कार, सुहाणीत किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत झटपट असा गाजरचा हलवा. तर इथे मी गाजर न किसता गाजरचा हलवा बनवणार आहे. गाजर किसायला कंटाळा येतो, तर एक नवीन ट्रिक आज आपण पाहणार आहोत. तर एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत आणि मार्केटमध्ये खूप छान असे गाजर आलेले आहेत. रंग तर तुम्ही पाहताय मस्त असा गाजरचा आहे. तर इथे आपल्याला गाजर सोलून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने इथे मी सर्व गाजर सोलून घेते. गाजर सोलताना व्यवस्थित असा सोलून घ्यायचा. अशाच पद्धतीने इथे मी सर्व गाजर सोलून घेतले. आता आपल्याला गाजरचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथे मी कुकरला वगैरे काहीच गाजर न लावता गाजरचा हलवा करून दाखवणार आहे. तर इथे अशा पद्धतीने सर्व तुकडे करून घेते. यापेक्षा तुम्ही छोटे तुकडे केलात गाजरचे तरीसुद्धा चालेल. यामध्ये पाणी घालून घेते. 1 ग्लास पाणी घातलं आहे आणि व्यवस्थित हे गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे गाजरचे तुकडे घालून घेते आणि हे छान असं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला. अगदी जाडसर वाटला तरी चालेल, पण बारीक वाटू नका. एकदम बारीक वाटला तर त्याचा ज्यूस तयार होईल. म्हणून प्लस मोडवरती गाजर लावून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व गाजर लावून घ्यायचे आहेत मिक्सरला. गाजर न किसता अशा पद्धतीने आपण हा गाजरचा हलवा तयार करू शकतो. एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये 1 मोठा चम्मच तूप घालून घेतलं आहे आणि गाजरचा हा किस घालून घ्यायचा. हा किस 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित असा परतून घ्यायचा तुपामध्ये. जसजसा आपण परतत जाऊ ना तसा तो हलका होतो. आता थोडासा हाताला आपल्या परतताना जड लागतो आणि जसजसं आपण परतत जाऊ तसतसा तो हलका होतो आणि रंगसुद्धा बदलला जातो. छान असा परतून घेतला आणि इथे पाहताय रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे. आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर इथे मी कोमट केलेले दूध घालून घेते 1 वाटी. दूध घातल्यानंतर परतलं आहे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला गाजरचा हा जो किस आहे तो व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. तर 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवते. 2 ते 3 मिनटांनंतर झाकण काढून परतलं आहे थोडंसं एकजीव करून घ्यायचं आणि यातले दूधसुद्धा आता कमी झालेलं आहे. साखर घालायची आहे. तर इथे मी 1 वाटी साखर घालते. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तुमच्या गोडीवरती तुम्ही साखर घालू शकता. तर इथे मी अर्धा किलोसाठी 1 वाटी साखर घातलेली आहे. हा हलवा अगदी दाणेदार होतो आणि आपण साखर घातल्यानंतर हलव्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. तर यातले सर्व पाणी आपल्याला आटवायचं आहे, म्हणजे कमी करून घ्यायचं आहे. तर इथे मी एव्हरीडेची दूध पावडर घेतलेली आहे. तर हे 10 रुपयाचं पॅकेट घेतलं आहे आणि ते पूर्ण घालून घेते. दूध पावडरने हलवा छान दाणेदार होतो आणि टेक्स्चर तर खूप छान येतं. तसंच तो चवीलासुद्धा खूप छान लागतो. तर जरूर तुम्ही दूध पावडर हलव्यामध्ये घालून बघा. खूप छान लागतो हलवा आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. यातले पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे, कमी करून घ्यायचं आहे. सतत हलवून हा यातले पाणी कमी करून घ्यायचं आणि इथे पाहताय पाणी आपलं हलव्यामधलं कमी झालेलं आहे. इथे आपला हलवा तयार झाला आहे. एका बाजूला ठेवूया आणि फोडणी पात्रामध्ये 2 मोठे चम्मच इथे मी तूप घालून घेणार आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल जरी घातलात तरीसुद्धा चालेल, पण तूप घाला कारण तुपाने
टेस्ट खूप छान येते. तूप छान गरम झालं की यामध्ये बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे. तर 10 ते 15 इथे मी काजू आणि बदाम कट करून घेतलेत आणि ते छान असे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. इथे मी परतून घेतलेत आणि हलव्यामध्ये घालून घ्यायचं. असे वरून घातलं ना की चव वेगळीच येते. तर नक्की या पद्धतीने तुम्ही हलवा करून पहा. भन्नाट लागतो हा हलवा. वरून ड्रायफ्रूट्स घातल्याच्या नंतर आता हे परतला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि इथे आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेमध्ये हा तयार होतो. घरी आयत्या वेळेला पाहुणे आले आणि काय गोड बनवायचं असेल तर हा गाजरचा हलवा नक्की या पद्धतीने करून पहा. गाजर न किसता झटपट असा हा गाजरचा हलवा तयार होतो आणि अजिबात चिकट होत नाही हा हलवा. दाणेदार तयार होतो. तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. इथपर्यंत जर रेसिपी पाहिलीच आहे तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लहान मुलेसुद्धा हा हलवा अगदी आवडीने खातात. थोडेसे पिस्ता घालून घेते आणि इथे आपला हलवा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.